नमस्कार, हे पनीर घेतलं आहे. त्यामध्ये शिमला मिरची, कांदा, दही आणि चण्याचं पीठ, अद्रक लसूण पेस्ट, असं मिरची पावडर, हे सगळं मॅरिनेट त्याला करून ठेवलं होतं आणि 5 मिनिटं त्याला तेलात मी फ्राय करून काढलं आहे. आता त्याच कढईमध्ये एक कांदा कापून घेतला, त्यात जिरे टाकले आहेत त्या तेलामध्ये. नंतर मग मी कांदा टाकला आहे. आता कांदा परतून झाला की नंतर मग हे एक टमाट्याची प्युरी केली होती ती टाकली आहे. म्हणजे आता प्युरी करून नंतर मग ह्याला चांगलं पण तेल सुटेपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याचा पहिला व्हिडिओ माझा स्किप झाला, त्याच्याबद्दल मला क्षमा असावी, कारण का तुम्ही असं व्हिडिओ शूट झाला नाही, त्याच्याबद्दल माफी असावी. आता ही अद्रक लसूण पेस्ट मी टाकून घेते त्याच्यामध्ये आपल्या कढईमध्ये. आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. आता चांगलं परतून घ्यायचं, चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं. नंतर आपल्याला हे बघा, ही मी थोडंसं पनीर त्याच्यामध्ये हे केलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि पनीर आणि टमाटरची पेस्ट मी अशी मिक्सरला फिरवून ती नंतर ह्याच्यामध्ये टाकली आहे. आता ते चांगलं परतून घ्यायचं. आता हा मी चाट मसाला टाकला आहे, पाव चमचा, एकदम छोटा पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे. नंतर हे बघा, हे आपलं पनीर शिमला मिरची म्हणजे टिक्क्याचं बॅटर आहे, ते आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं. याला पूर्ण व्हिडिओ शूट करू शकली नाही म्हणून माफ करा. आता हे चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर मग आपण ह्याच्यावरती झाकण झाकून ह्याला एक 5 मिनिटं हे करून घ्यायचं. हे बघा किती मस्त तरी सुटली आहे. आणि हे म्हणजे असं घरी प्रोग्राम होता म्हणून मी केली होती रेसिपी शूट करायचा. तुम्हाला पाहिजे असेल तर मी पूर्ण व्हिडिओ नंतर बनवेन. हा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि चांगली मस्त रेसिपी आहे म्हणून असं वाटलं की आपण शेअर करावी. धन्यवाद.